तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा 5वा टॉपिक, 5th टॉपिक विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी रूल्स हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आज आपण डिव्हिजिबिलिटी रूल्स, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय, विभाज्य, डिव्हिजन, भागाकार, विभाज्य, डिवायडेंट, बाकी, रिमेंडर, डिवायझर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज हे बघा, तिथे तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसत आहे, 10 डिवायडेड बाय 2. आता 2 आहे. आता हा 2 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हा डिवायझर आहे. 2 आहे डिवायझर. 2 काय विभाजक आहे. विभाजक 2ने आपण 10ला भाग करत आहोत, त्याला विभाजक असे म्हणतात. 10 काय आहे, विभाज्य. हे बघा, 10 आहे विभाज्य म्हणजे डिवायडेंट. आणि त्याचं मग 2 10चा 2 5चा 10 आणि 5 काय आलं, मग आपलं डिव्हिजन आलं. मग 5 काय आहे, डिव्हिजन. ठीक आहे, मग डिव्हिजन काय राहील आपलं, 5 राहील. विभाज्य काय, डिवायडेंट राहील. मग 2 आणि मग आपण 10 -10 केलं त्याला, मग 5 उत्तर 10, 5 2 5चा 10, मग -10 केलं 0. रिमाइंडर काय आली, बाकी काय आली 0. बाकीला आपण म्हणतो रिमाइंडर. विभाज्यला म्हणतो डिवायडेंट, डिव्हिजन भागाकार, विभाजक डिवायझर. बघा परत बघूया, 2 हा काय आहे, डिवायझर आहे. भागाकार काय आला आपल्या या गणिताचा, 10 डिवायडेड बाय 2चा 5 आला. 10 काय, विभाज्य म्हणजे डिवायडेंट. बाकी काय, 0 आली आहे. ठीक आहे, चला तर आता आपण बघूया. आपल्याला आता डिवायजिबिलिटी रूल्स यावर परीक्षेवर प्रश्न असतात, डिवायजिबिलिटी रूल्स. चला आपण सुरू करूया. तर याच्या डिव्हिजिबिलिटी रूल कशा असतात बघूया. चला आता डिव्हिजिबिलिटी रूल, विभाज्यतेच्या कसोट्या, याला आपण म्हणतो डिव्हिजिबिलिटी रूल्स. तर संख्येच्या एकक स्थानी जर 0 2 4 6 8 असेल तर त्या संख्येला 2ने निश्चेष भाग जाईल. संख्येच्या एकक स्थानी जर 0, हे बघा, हे जे नंबर असले संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8, हे शेवट स्थानी असल्यावर त्या संख्येला 2ने निश्चेष भाग जाईल. इथे बघा, तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे. एक उदाहरण असं आहे बघा, हे बघा, ओके, 2024. याच लास्ट डिजिटला कोणता आहे, 4 अंक आहे, म्हणून 2 हा डिव्हिजिबल आहे. त्यानंतर 512, लास्ट काय 2 आहे म्हणून हा डिव्हिजिबल आहे. 32, लास्ट नंबरला काय 2 आहे, नुसतं मी 2 2 झालं, 2 डिवाइड आहे. 65, लास्ट नंबरला ह्या संख्यांमधील एक संख्या आहे का, नाही, 5 आहे आणि 5 आपल्या 2च्या टेस्टमध्ये नाही येते. मग आपला हे लास्टवाला काय येईल, नाही येणार. बघा, लास्टवाला नाही येणार. ठीक आहे, तर चला तर आता आपण आपल्या 3ची कसोटी बघूया. 2ची कसोटी समजली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, परत एकदा रिवाइज करूया. 2च्या कसोटीमध्ये लास्ट डिजिटला 0 2 4 6 8 असेल तर त्या संख्येला 2ने निश्चेष भाग जाईल. इंग्लिशमध्ये सुद्धा बघूया. द नंबर इज द डिव्हिजिबल बाय 0 2 4 6 8. दिस नंबर इज द कॉल द 2 डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ द 2. एक्झाम्पल 18 24 32 50. दिस द डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे, तर चला तर आपल्या आता नेक्स्ट टेस्ट डिव्हिजिबिलिटी टेस्टकडे जाऊया. 3ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. ज्या संख्येतील सर्व अंकांची बेरजेला 3ने निश्चेष भाग जातो त्याला टेस्ट ऑफ 3 असे म्हणतात. उदाहरणार्थ 123, 666, 888. बघा, 123 कसा आला बघा, 1 + 2 + 3. ह्या ज्या अंकांची बेरीज आहे ही किती येते, 6 येते. बघा, 1 + 2 3, 3 + 3 6. 6ला 3ने भाग जातो, मग ती ह्या संख्येला 3ने भाग जातो. त्यानंतर बघा 6 6 6 18ला 3ने भाग जातो का, हो जातो. त्यानंतर बघा, समजा हे बघा, 8 + 8 16 + 8 24ला 3ने भाग जातो का, हो जातो. मग 24 8 8 8 ही सुद्धा 3ने डिव्हिजिबल आहे. पुन्हा एकदा रिवाइज करून घ्या. 3ची कसोटी अशी, ज्या संख्येतील सर्व अंकांची बेरजेला 3ने निश्चेष भाग जातो त्याला टेस्ट ऑफ 3 असे म्हणतात. उदाहरणार्थ 123 667 888. ठीक आहे, चला तर आपल्या आता नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी टेस्टकडे जाऊया. तर 4ची कसोटी अशी आहे, 1 मिनिट. ठीक आहे, तर 4ची कसोटी बघा, ज्या संख्येचे एकक व दशक स्थानी अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जातो त्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4 असे म्हणतात. उदाहरणार्थ 36 136 112.
आता 36 112 कसं होतं बघा. आता ही 36 संख्या आहे, ही डायरेक्ट टेबलमध्ये येते आपल्या 4च्या. 9 4चा 36, 4 9चा 36. ठीक आहे. 136 या बघा, दोन शेवटचे एकक व दशक यांनी काय सांगितले, शेवटचे एकक व दशक स्थान बघायचे. या संख्येचे शेवटचे एकक व दशक स्थान कोणते, 36. आणि 36ला 4ने भाग जातो का हे चेक करायचं. हो जातो. त्यानंतर बघा 112. लास्ट नंबर काय 12 आहे. 12ने 4ला डिवाइड होतं का, होतं. ठीक, म्हणून ही 12 आपला 4ने डिवाइड होतं ना. 4 3 12, 3 4 12, 12ने डिवाइड होतं. म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर आहे, म्हणजे आपलं हे जे 136 112 36 हे आपले 4ने डिव्हिजिबल आहे. समजलं का. पुन्हा एकदा रिवाइज करूया. एकदा इंग्लिशमध्ये सांगा. दिस द नंबर इज द युनिट प्लेस, युनिट अँड द टेन्स प्लेस. नंबर इज द क्रिएट इज द सम ऑफ द नंबर इट्स कॉल्ड डिव्हिजिबल बाय 4. जी संख्या एकक व दशक स्थानी अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जातो. उदाहरणार्थ 36 136 112. चला तर आपल्या आता नेक्स्ट टेस्टकडे जाऊया. 5ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 व 5 असतात त्या संख्येला 5ने निश्चेष भाग जातो. आता इथे बघा 0 व 5 एकक स्थानी कोणता नंबर पाहिजे आपल्याला, 0 0 अँड 5. एकक स्थानी 0 व 0 व 5. ठीक आहे. मग बघा 30 काय, ही पण डिव्हिजिबल आहे. 105 ही सगळ्यात सोपी टेस्ट आहे बरं का. डिव्हिजिबिलिटी टेस्ट 5 सगळ्यात सोपी. यामध्ये तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचं आहे, ज्या संख्येचा एकक स्थानी 0 व 5 पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, 0 व 5 एकक स्थानी अंक संख्या पाहिजे. येतं बघा मग 30 0 एकक स्थानी आहे, 105 5 एकक स्थानी आहे, 45 5 एकक स्थानी. मग या सगळ्या संख्या काय आहे, डिव्हिजिबल आहे. या सगळ्या संख्या आपल्या डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. मग आपण बघा पुन्हा एकदा रिवाइज करू. ह्या सगळ्या संख्या डिव्हिजिबल आहे ना. तर बघा मग पुन्हा एकदा द इंग्लिशमध्ये डेफिनेशन बघा. द नंबर इज डिव्हिजिबल बाय द नंबर इज युनिट प्लेस इज 0 अँड 5. दिस नंबर डिव्हिजिबल बाय 5. ठीक आहे. चला तर आपल्या आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ, नेक्स्ट टेस्टकडे जाऊया. 6ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6. ज्या संख्येला 2 व 3ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला 6ने निश्चेष भाग जातो. आता बघा ज्या संख्येला 2ने व 3ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातो. आता बघा इथे 462 हा नंबर दिला आहे आपण. ठीक आहे. आता याला लास्ट प्लेसला काय 2 आहे. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर रिवाइज करा. लास्टला काय आहे 2 आहे. ठीक आहे. आणि मग 3ची टेस्ट कशी आहे, या सगळ्यांची बेरीज मग आपण करून पाहूया. 4 + 6 + 2 यांची बेरीज काय आली, 12 आली. 12ला 3ने भाग जातो का, 3च्या टेबलमध्ये 12 आहे का, हो. तर मग 12 ही डिव्हिजिबल आहे. ह्या दोन्ही संख्या, ह्या दोन्ही 462 हे 2ने व 3ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. मग 6ने पण ही संख्या डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. 36 बघूया. ओके. तर आता हे आपण 1 मिनिट रफ करूया. ठीक आहे. 1 मिनिट. तर आता आपण हे रफ करूया. तर या बघा बघू शकता तुम्ही. आता आपल्याला आहे ना यामध्ये यांनी सांगितलंय. मग 36 ही संख्या बघा. 36ला जाईन का टेबल बघा. 6 आहे लास्ट टेबल. लास्टला काय 6 आहे. आणि 6ला किती 2ने डिवाइड होतं का, होतं 2ने होतं. 3ने बघा 6 + 3 यांचे ॲडिशन केल्यावर किती उत्तर येतं, 9 उत्तर येतं. 9ला 3ने भाग जातो का, ठीक आहे. म्हणून उदाहरणार्थ 462 आणि 36 दिलं आहे. चला तर आता आपल्या नेक्स्ट टेस्टकडे जाऊया. 7ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ द 6. संख्येतील एकक स्थानांची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली असता तर वजाबाकी 0 किंवा 7ने विभाजक असेल तर त्या संख्येला 7ने निश्चेष भाग जातो. पुन्हा बघा संख्येतील एकक स्थान. आता समजा एक संख्या आहे बघा 1 6 1 7 यातील एकक स्थान. ठीक आहे. आपण बघूया. याचे दुप्पट केल्यास उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली. ही दुप्पट केली, याची दुप्पट केली. 7ची आपण काय केली, दुप्पट केली. 7 दुने 14. ठीक आहे. 14 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली. यातून आपल्याला 14 वजा केली. समजा यातून आपण किती 14 मायनस केली. मग 7 3 0 6 1603 असता वजाबाकी 0 किंवा 7
ने विभाजक असेल तर त्या संख्येला 7 ने निश्चित भाग जातो. आता याची जी वजाबाकी आली आहे ती 0 किंवा 7 ने विभाजक असेल तर ती आपली त्याला आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6 असे म्हणतो. तर 1603 हे आपलं डिव्हिजिबल आहे. बघा 1603 आपलं डिव्हिजिबल आहे का नाही हे चेक करायचं. 7 ने आपण डिव्हिजन करू शकतो. पुन्हा एकदा घ्या. संख्येतील एकक स्थानांची दुप्पट. एकक स्थानी काय आहे 1617 आणि त्या एकक स्थानी 7 आहे. त्याचं 14 दुप्पट 14 आली आणि त्या होणाऱ्या आणि अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केले असता वजाबाकी 0 किंवा 7 ने विभाजक असेल तर त्या संख्येला 7 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. चला आता आपल्या आता नेक्स्ट टेस्टकडे जाऊया. 8ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 8. ज्या संख्येतील एकक व दशक शतक स्थानांच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी 3 शून्य असतात त्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो. आता त्यांनी काय सांगितलंय जी संख्या आहे एकक दशक शतक स्थानांच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो. आता संख्या जर मोठी आहे 8920 ही संख्या आहे. आता याची एकक दशक शतक 920 चेक करायचं की हे 8 ने डिव्हिजिबल आहे का. हो 920 8 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे म्हणून ही डिव्हिजिबल आहे. 112 बघा 112 हे डिव्हिजिबल आहे का. डायरेक्ट 112 तीन अंकी संख्या डायरेक्ट आपण चेक करू शकतो. 112 सुद्धा डिव्हिजिबल आहे. 4000 आणि आपल्या त्यांनी नियममध्ये काय सांगितलंय जर संख्येमध्ये शेवटी 3 शून्य असतात त्याला 8 ने निश्चित भाग जातो. शेवटी 3 शून्य आहे बघा 4000 ला किती 3 शून्य आहे मग याला सुद्धा 8 ने निश्चित भाग जाईल. चला तर आता आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. नेक्स्ट टेस्टकडे. ठीक आहे. 9ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 9. ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जातो. ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने 3ची आणि 9ची टेस्ट सेम आहे बरं का. 3ची आणि 9ची टेस्ट सेम आहे. 3च्या टेस्टमध्ये कसं सर्व अंकांची बेरीज त्यांनी 9 ने भाग जातो. चेक करायचं झालं. तसंच इथं आहे ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निश्चित भाग जातो त्याला त्या संख्येला 9 भाग जातो. बघा 9 ने भाग जातो. ठीक आहे. तर उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे 1278. बघा याच्या सर्व अंकांची बेरीज करूया. 1 + 2 + 7 + 8 8 + 7 1 + 2 3 3 7 + 3 10 18. याचं उत्तर काय आलं 18 + 8 केलं 18 उत्तर आलं. 18ला 9 ने डिव्हिजिबल आहे का. 18 / 9 केलं तर येतं 2 उत्तर येतं म्हणून हे डिव्हिजिबल आहे. म्हणून आपलं एक्झाम उदाहरण 1278 हे डिव्हिजिबल आहे 9ला. ठीक आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जातो. इंग्लिशमध्ये अशी डेफिनेशन होईल द नंबर इज द डिव्हिजिबल बाय द नंबर इज द सम ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 दिस द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. ठीक आहे. बरं बघा 1278ला 1 + 2 + 7 + 8 याची उत्तर किती आलं 18 आलं. मग 18ला 9 ने डिव्हिजिबल होतं का. हो होतं. ठीक आहे. तर याचा आन्सर काय आलं 2 म्हणजे डिव्हिजिबल होतं म्हणून याचा आन्सर 2 डिव्हिजनचा आन्सर 2 आणि मग आपलं एक्झाम्पल 1270 इज डिव्हिजिबल बाय 9 इज द करेक्ट. ठीक आहे. चला 10ची कसोटी खूप सोपी कसोटी असते. 10ची कसोटी ज्या संख्येतील एकच स्थानी 0 असतं त्या संख्येला 10 ने निश्चित भाग जातो. 50 1000 150 160 920 आणि 225 226. आता यामध्ये कोणकोणत्या संख्या डिव्हिजिबल आहे बघा. 0 लास्टला आहे म्हणून डिव्हिजिबल आहे. याच्या लास्टला 0 बघा 0 पाहिजे आपल्याला लास्टला फक्त आपल्याला काय पाहिजे 0. एकक स्थानी 0 पाहिजे. मग बघा एकक स्थानी 150ला एकक स्थानी 0 आहे. युनिट प्लेस एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस ही 10 असते ही 100 असते आणि 920ला लास्टला 0 आहे. 225 दिलं तर 225ला लास्टला 0 नाही म्हणून ही पण नाही येणार. 226 नाही येणार. ज्या संख्येला लास्टला 0 असेल त्या संख्येला 10 ने निश्चित भाग जातो. टेस्ट अशी होती बघा द नंबर इज द युनिट प्लेस इज द 0 इज द डिव्हिजिबल बाय 10.
सोपी असते. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 0, दिस द नंबर इज डिव्हिजिबल बाय 10. ठीक आहे. चला तर आपल्या आता 10ची कसोटी झालेली आहे. तर आता आपण प्रश्नांकडे जाऊया. ठीक आहे. तर आजचा स्वाध्याय आपण सुरू करू. स्वाध्याय 5 मध्ये आपल्या डिव्हिजिबिलिटी रूल्स आपण झाले आहे. तर स्वाध्याय 5 मध्ये बघा आपला जो संख्या बरोबर बघूया. ठीक आहे. तर मग आपण बघूया पहिला प्रश्न स्वाध्याय 5 चा. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधान वाचून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. काय सांगितलं आहे, 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने भाग जातो. हे बरोबर आहे. आता 6 आपण जर 36 ही संख्या आहे, 36 ही जी नंबर आहे याच्या लास्ट प्लेसला काय आहे 6 आहे, म्हणून ही 2 ने काय डिव्हिजिबल आहे. त्यानंतर 3 ने डिव्हिजिबल आहे का नाही पाहायचं आहे. मग 36 यांची ॲडिशन केल्यावर किती उत्तर येतं 9 येतं. यांची ॲडिशन 9 येते. 9ला 3 ने भाग जातो का, हो जातो. 3 3 चा 9 इज द करेक्ट आन्सर. चला 9 मग 3 ने पण भाग जातो, मग 6 ने पण भाग जाईल. कारण की यांच्यापासून 6 ने टेस्टच अशी आहे की 2 ने व 3 ने भाग गेला तर 6 ने भाग जाईल. ठीक आहे, 6 ने भाग जाईल. ठीक आहे. मग हे सुद्धा आपलं बी इज द ऑप्शन बरोबर आहे. हे सॉरी क ऑप्शन बरोबर आहे. बी इज द पहिलं ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपण हे सॉरी पहिलं ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 ने निशेष भाग द्यावे लागते. ठीक आहे. आता 15 ने 15 आता बघा 15 आपण एक नंबर घेऊया. 30ला चेक करून बघूया. 30 ही संख्या आहे. ठीक आहे. आता याच्या लास्ट प्लेसला काय आहे 0 आहे, म्हणून 5 ने डिव्हिजिबल होते. 15चं चेक करून राहिलो आपण. 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 ने निशेष भाग जातो. बघा 15 मध्ये निशेष भाग आपण आता एक्झाम्पल मध्ये 30 घेतला. आपण ही टेस्ट बरोबर आहे की नाही चेक करून राहिलो. एक्झाम्पल मध्ये 30 घेतलं तर बघा 30 मध्ये 0 लास्टला आहे म्हणून 5 याची टेस्ट होईल. कारण की 5च्या टेस्टमध्ये असं आहे की लास्टला 0 असला, लास्टला 0 आणि 5 असला, 0 आणि 5 असला तर त्याने त्या संख्येला 5 ने डिव्हिजिबल होतं. मग आता बघा आणि 3 ने आणि याची ॲडिशन 3च येते, तसं पण 3 ने मग याला डिव्हिजिबल होतं. मग आपलं 15 पण बरोबर आहे. त्यानंतर 600. ठीक आहे. आपण 600 या संख्यांना 2, 3 व 5 निशेष भाग जातो का. ठीक आहे. 600 या संख्येला 2, 3 व 5 नाही. हे बघा 600 या संख्येला 2, 3, 5 ने निशेष भाग जातो का आपल्याला बघायचं आहे. त्याने सांगितलंय. ठीक आहे. मग बघा युनिट प्लेसला काय आपण याची ॲडिशन करूया. बघा युनिट प्लेसला काय आहे 0 आहे, म्हणून 2 ने भाग काय होईल जाईल. कारण की आपलं 2च्या टेस्टमध्ये असं सांगितलंय जर लास्टला हे बघा लास्टला 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2 ने भाग जाईल. तर मग आपलं या प्रश्नामध्ये काय आलं आहे लास्टला 0 आलेलं आहे, मग 2 ने भाग गेला. तर आपले मग सेकंड 3 ने भाग कसं जाईल बघा ॲडिशन करायची. 3च्या टेबल आपल्या 3च्या याच्यामध्ये कसं सांगितलं आहे बघा. हे बघा 3ची कसोटी. ठीक आहे. ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्याला टेस्ट ऑफ 3 असे म्हणतात. मग चला आपण 3चं कसं चेक करायचं, मग हे पाठच ठेवायचे आपले डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ठीक आहे. मग या संख्या सगळ्या संख्यांची बेरीज काय येते 6 + 0 0 0 6च उत्तर येतं. आणि 6ला 3 ने भाग जातो का, हो जातो. 6 ही 3 ने निश्चेष आहे, भाग जातो म्हणून 3 ने सुद्धा भाग जाईल. आणि 5 ने भागायला गेलं तर लास्टला 0 व 5 असल्यावर 5ची टेस्ट बघा आपण पुन्हा बघूया, पुन्हा रिवाइज करूया. हे बघा 5ची कसोटी कशी आहे, लास्टला 0 व 5 असलं तर त्या संख्येला 5 ने डिवाइड होतं. ठीक आहे. तर बघा मग या संख्येमध्ये 0 व 5 आहे का. ठीक आहे. तर बघा या संख्येला लास्टला किती 0 आहे, मग 5 ने सुद्धा डिव्हिजिबल होतं. म्हणून आपले 3ही ऑप्शन बरोबर आहे. मग इथे बघा केवळ अयोग्य हे चुकीचं आहे, केवळ ब योग्य हे सुद्धा चुकीचं आहे, अ ब क 3ही योग्य हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चला तर आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. ठीक. तर आजचा दुसरा प्रश्न बघा, यांनी पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे. खालील जे विधाने दिलेले आहे त्यापासून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा विधान काय, पहिलं अ काय दिलेलं आहे 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल का. चला ऑप्शन नुसार आपण डायरेक्ट रायटिंग करूया. यांनी काय सांगितलं 182ला किती ने 2 ने निश्चित भाग जाईल का, हो जाईल. कारण की युनिट प्लेसला 2 आहे आणि 2च्या टेस्टमध्ये काय सांगतात 0, 2, 4, 6, 8 लास्टला असेल
तर याला भाग जाईल. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं पहिलं ऑप्शन. ब मध्ये काय सांगितलं, 182 या संख्येला 7ने निश्चित भाग जाईल का. ठीक आहे, आपण आता 7ने निश्चित भाग जाईल का हे चेक करूया. ठीक आहे, तर 182ला 7ने भाग जातो का हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण 7ची टेस्ट लावूया. 7ची टेस्ट सांगितलं आहे, लास्ट संख्येची दुप्पट करायची, शेवटच्या संख्येची काय करायची, दुप्पट करायची. शेवट आपली संख्या कोणती आली मग आता 182. 182चं चेक करायचं आहे. बघा 182 ही संख्या आहे. यामध्ये काय सांगितलं, एकक स्थानाची दुप्पट. एकक स्थानाची दुप्पट, 2ची दुप्पट किती येते मग, 2 2 4. 4 ही दुप्पट येते. मग काय सांगितलं, अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केले तर असता वजाबाकी 0 किंवा 7ने विभाजक असेल तर त्याला 2ने निश्चित भाग जाईल. तर जी वजाबाकी आहे, आता याची वजाबाकी करायची आपण. जर 2ने आपण 2 4 2 2, ठीक आहे, या संख्येला 0 किंवा 2ने विभाजक होत असेल तर त्या संख्येला 7ने निश्चित भाग जातो. तर 4 येते. तर बघा 4. मग यामध्ये 182 मायनस 4 केलं तर उत्तर काय येतं आपलं, तर 178. आणि मग 182 ही संख्या आपली 7ने डिवाइड आहे का, हो आहे. ठीक आहे, यांनी दुप्पट करायला लावले, हे 7ने डिव्हिजिबल आहे. मग लास्ट बघा, 182 या संख्येला 14ने निश्चित भाग जातो का नाही. 14ची आपल्याला टेस्ट सांगितलेली नाही आहे. आपण डायरेक्ट 14ची टेस्ट सुद्धा आपण नंतर तुम्हाला सांगेनच मी. 14 चेक करून बघूया. 14 1 14. ठीक आहे, त्यानंतर लास्टला किती उरले, 4 उरले. एक मिनिट. ओके, लास्टला किती उरला, 4 आला. त्यानंतरून हे 2 खाली घेतले. त्यानंतर 14 2 28, 14 3 42. ठीक आहे, 14 3 42. ओके, तर 0 0 लास्टला आले. मग आपलं 13. 182ला 14ने सुद्धा भाग जातो. मग अ ब क 3नी बरोबर आहे म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर दिस क्वेश्चन. चला आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण स्क्रीनवर लोड होत आहे. एक मिनटं. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये असं आहे आपलं, बघा 5 व 0 हे अंक वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. ठीक आहे, हा बोर्ड आपल्या इझेड राईट बोर्डवर घेऊया. ठीक आहे, 5 व 0 हे अंक वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. ठीक आहे, तर चला बघूया या प्रश्नाचं सोल्युशन. तर बघा इथे सोल्युशन मी तुम्हाला दाखवलं आहे. सो एकदम क्लिअरली इथे काय आहे, पायरी प्रश्न वाचून घेऊया पुन्हा. 5 व 0 हे अंक वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. तर पायरी 1 आपल्याला काय करायची, स्टेप 1 11ने भाग जाण्याचा नियम आपल्याला चेक करायचा आहे. तर आपल्याला 11ने भाग जाण्याचा नियम, 11ने भाग जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 11ने भाग जाण्यासाठी मग पायरी 2 5 वापरून आणि 4 वापरून 4 अंकी संख्या असल्यामुळे पहिला अंक 0 असू शकत नाही, म्हणून पहिला अंक 5 असणार. बघा पायरी 2 मध्ये आपल्याला काय आहे, 5 वापरून 4 अंकी संख्या असल्यामुळे पहिला अंक 0 असू शकत नाही, म्हणून पहिला अंक 5 असणार. जे आपल्या सगळ्या आपण ज्या संख्या बनवणार आहोत ना, तर ती सुरुवात आपल्याला 4 अंकी संख्या बनवायची आहे, त्या सुरुवात संख्यांची 5 असणार आहे. ठीक आहे, आपली क्लू 1 झाला.